हॅलो स्टुडंट्स, आपले चॅप्टर नंबर 3 चालू आहे. द नेम इज फोर्स अँड प्रेशर, बल आणि दाब. तर बलाचा वापर आपण कुठे कुठे आणि कशा पद्धतीने करतो हे आपण या आधीच्या टॉपिकमध्ये शिकलो आहोत, बरोबर. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे संपर्क आणि असंपर्कीय बले. आता संपर्कामध्ये काय, जिथे आपल्याला बल लावताना आपण आपल्या जे शरीराचा तिथे उपयोग करतो, म्हणजे त्याला काय तिथे संपर्क येतो, एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी संपर्क येतो, ते झाले कॉन्टॅक्ट फोर्सेस. आणि जे ते काही आपल्या शरीराचा किंवा कोणत्याही घटकाचा संबंध येत नसेल एकमेकांशी, तर ते असतात नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, म्हणजेच असंपर्क बले. ओके, तर आपण त्याची बरीचशी उदाहरणं देखील पाहिली होती. तर 3.1 जे आहे ते एक कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे, आणि 3.2 जे काही एक्झाम्पल्स त्यांनी दाखवलेत फिगर्स, तर ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे ते एक्झाम्पल्स आहेत. ओके, त्यानंतर आपण त्याच्याशी संबंधित जसे की नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे अजून एक एक्झाम्पल पाहिलं होतं. जसे की आपण त्या बॉटलला मॅग्नेट लावून ते कसे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, कशा पद्धतीने, ते देखील आपण एका उदाहरणाद्वारे शिकलो होतो. त्यानंतर आपण बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स म्हणजे संतुलित आणि असंतुलित बल. म्हणजे आपण संतुलित आणि असंतुलित कसं, जसं की दोन्ही पाड्यांमध्ये सारखे वजन असेल तर ते पाडे संतुलित राहते, म्हणजे ते हलत देखील नाही. पण जर त्यामध्ये वजन जर कमी जास्त झालं तर ते काय अनबॅलेन्स तिथं होऊन जातात, म्हणजे असंतुलित ते तिथे होत असतात. हे देखील आपण त्या उदाहरणाद्वारे पाहिले. ओके, नेक्स्ट आहे बॅलेन्स अँड इनबॅलेन्स फोर्स. नंतर आता पेज नंबर 15पर्यंत आय थिंक आपलं झालेलं होतं, बरोबर. तर आज आपण पेज नंबर 16 जे आहे ते आपण स्टार्ट करतो आहे. त्यामध्ये एक क्वेश्चन त्यांनी विचारला आहे, इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, अ फोर्स इक्वल टू देअर ॲडिक्शन ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे काय, आपण जर एखाद्या वस्तूवर जर सारख्याच दिशेने जर बल लावलं तर ते बल जे असणार आहे ते काय असणार आहे, सारख्याच प्रमाणामध्ये त्या वस्तूवर तिथे लागणार आहे. जसं की आपण पाहिलं होतं ह्या पाड्यामध्ये जर आपण दोन्हीकडे 500 ग्रॅम 500 ग्रॅमचं जर वजन ठेवतो आहे आपण, तर ते पारडं कसं असणार आहे, सारखं असणार आहे. म्हणजे त्याची दिशा, त्याची डायरेक्शन ती कशी असणार आहे, सारखी इक्वल ती राहणार आहे. बी नंबर आहे, इफ टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट इन डायरेक्शन्स ऑपोजिट टू इच अदर. म्हणजे काय, आपण जर एखाद्या वस्तूवर दोन बाजूंनी जर बल लावत असेल तर ते काय होणार आहे, एकमेकांच्या ऑपोजिट साईडला ते जाणार आहे. अ फोर्स इक्वल टू देअर रिफरन्स ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे आपलं जे बल आहे ते कसं आहे, तिथं विभागून जाणार आहे आणि ते दोन्ही बाजूंना सारखं जाणार आहे. जसं की आपण जिममध्ये गेल्यानंतर डिप्स वगैरे मारतो पहा, तर त्याचा आपला जो हातांचा जो बॅलन्स असतो तो कसा असतो, तिथे दोन्ही सारख्याच प्रकारे तो असतो, बरोबर आहे. तर आपण एकही हात खालीवर होऊ देतो का, नाही. जर खालीवर झाल्याने आपण जर चुकीच्या पद्धतीने जर तसं काही करू तर आपल्या हातालासुद्धा काही फ्रॅक्चर्स वगैरे होऊ शकतात. ओके, सी नंबर पहा, अ फोर्स इज एक्सप्रेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज व्हेक्टर क्वांटिटी. आता फोर्स जे आहे, बल जे आहे ते काय करत असतं, म्हणजे आपलं दिशा आणि परिमाण हे ते ठरवत असतं. म्हणजे आपल्याला ते वस्तूची दिशा बदलायची की त्याचं परिमाण, म्हणजे त्याचं काही आपण माप वगैरे जे असतो, त्याचा जो आकार असतो ते बदलवण्यामध्ये, व्यक्त करण्यामध्ये बलाची खूप मोठी भूमिका असते त्यामध्ये. मग आता फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता बल हे काय आहे, एक सदिश राशी ती आहे. ओके, आता व्हेक्टर क्वांटिटी आणि याआधी आपण पाहिलं होतं की सदिश आणि अदिश हे दोन राशींचे प्रकार असतात. त्यामधील फोर्स जी आहे ती सध्या इज अ व्हेक्टर क्वांटिटी, म्हणजे ती एक सदिश अशी राशी आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला, इफ मोर दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज ड्यू टू द नेट फोर्स. म्हणजे आता एखाद्या वस्तूवर आपण जर बल लावला, काय एखाद्या वस्तूवर आपण मोर दॅन वन फोर्स, म्हणजे आपण एखाद्या वस्तू थोडंसं एकापेक्षा जास्त पद्धतीने जर बल लावलं तर काय होते, तर त्या वस्तूवर जो परिणाम होत असतो तर तो परिणाम त्यावर झालेल्या प्रयुक्त निव्वळ बलामुळे असतो. म्हणजे प्रयुक्त निव्वळ बल म्हणजे नेट फोर्स जो आहे, म्हणजे आपलं जे मेन काही बल असणार आहे त्या बलावरच त्या वस्तूचा जो परिणाम आहे तो आपण लावलेल्या बलावरच तो अवलंबून असतो. ओके, म्हणजे आपण जे काही बल लावू त्या बलावरच ते काय, त्या वस्तूवर जो काही परिणाम होणार आहे तो आपल्या बलावर अवलंबून असतो. आपण ज्या पद्धतीने बल लावू त्याच पद्धतीने त्या वस्तूवर परिणाम होणार आहे. जास्त आता जसं की आपण
काही आपण एखादी वस्तू प्रेस करतो आहे तर आपण जितक्या प्रमाणात दाबू तितकी ती खाली दाबणार आहे आणि जितकी हळू दाबू तितकीच ती वर राहणार आहे. म्हणजे आपण जसं प्रेशर देऊ त्यावर दाब आपण देऊ त्या पद्धतीने ती खाली जाणार आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्ज इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंज. आपण जर एखाद्या स्थिर वस्तूवर ज्यावेळेस आपण बल लावतो तर ती काय होते मूव्ज म्हणजे ते हलते किंवा तिची गती दिशा ती बदलत असते. सिमिलरली अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप ॲन ऑब्जेक्ट इन मोशन. म्हणजे काय एखाद्या वस्तूची गती आणि दिशा बदलण्यासाठी काय त्यावर बलाची आवश्यकता असते. ॲन ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स. म्हणजे ज्यावेळेस आपण त्यावर त्या ऑब्जेक्टवर म्हणजे त्या वस्तूवर आपण ज्यावेळेस बल तिथे लावू तर त्यावेळेस काय त्याचा आकार तिथे बदलणार आहे. तर कशामुळे होणार आहे फक्त ते बलामुळेच ते शक्य होणार आहे. त्या संदर्भात त्यांनी काही एक्झाम्पल्स दिले ती पाहूया. व्हाईल नीडिंग अ डव मेड फ्रॉम फ्लोअर द डव चेंजेस इट्स शेप व्हेन अ फोर्स इज अप्लाइड. आता आपण ज्यावेळेस समजा आपली आई असेल किंवा मोठी बहीण असेल घरामध्ये ज्यावेळेस पीठ मळायला घेतात पहा तर पीठ मळायला घेतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकतो आणि ते पीठ म्हणजे आपण काय त्याचं खूप जीव जो येतो समरस आपण करतो म्हणजे पीठ एकत्र आपण करतो ते पूर्णतः आपण म्हणजे भिजत घातल्यानंतर ते मस्तपैकी आपण ते मळत असतो त्याला काय म्हणतो मळणे आहे नाही पीठ मळणे आपण असं त्याला म्हणतो. तर मग मळल्यानंतर काय आपण ज्यावेळेस ते पीठ मळल्यानंतर मग आपण त्याला हवा तसा आकार आपण त्याला देऊ शकतो आहे. काय हवा तसा आकार आपल्याला त्याला देता येत असतो. म्हणजे आपण मग जसं की त्याला जर गोल गोळे बनवणं समजा बट्टीसाठी गोल गोळे बनवणं किंवा जर पोळ्यांसाठी मग काय छोटे छोटे गोळे बनवून मग त्याच्या पोळ्या लाटणं म्हणजे आपण हवा तसा आकार त्याला देऊ शकतो. ते कशामुळे शक्य होतं सर्व बलामुळेच ते शक्य होतं. नेक्स्ट अ पॉटर अप्लाइज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन व्हाईल शेपिंग द पॉट. आता पॉटर म्हणजे कोण कुंभार जो असतो तो काय करतो ज्यावेळेस मातीचा जो काही गोळा असतो त्यावर तो बल प्रयुक्त करतो आणि ती माती जी वेळेस भुजते तिचा ज्यावेळेस जीव एकरस होतो समरस होतो तर मग त्या मातीच्या मातीपासून तो जे हवे तसे ते भांडी बनवण्यासाठी तो त्यावर बल लावत असतो. म्हणजे कोणतीही क्रिया ही बलाशिवाय होत नाही. रबर व्हेन स्ट्रेच एक्सपांड्स. रबर घ्या रबरला आपण जर ताणलं तर ते काय भरपूर ताणतं होय की नाही प्रसरण पावतं आणि जर सोडलं तर परत जसं आहे तसं होतं. म्हणजे बल लावलं तर त्याचा काय आकार तिथे चेंज होत असतो त्याची डायरेक्शन तिथे चेंज होऊ शकते. देअर आर मेनी सच एक्झाम्पल्स. अशी आपण बऱ्याच प्रकारची उदाहरणं आपण पाहू शकतो आहे जी बलाशी निगडीत असतात. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला इनर्शिया. नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला इनर्शिया. आता इनर्शिया म्हणजे काय तर इनर्शिया म्हणजे काय जडत्व. इनर्शिया म्हणजे काय जडत्व म्हणजे प्रत्येक वस्तूवर काही ना काही भार असतो. जसं आपण म्हणतो की प्रत्येक वस्तूवर गुरुत्वाकर्षण शक्तीचा जोर असतो म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा त्याच्यावर प्रभाव असतो. मग तो प्रभाव असतो म्हणजेच काय जडत्व असतं असं देखील आपण म्हणू शकतो. ठीक आहे आपण त्याची माहिती पाहूया. वी हॅव सीन दॅट ॲन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. इन द ॲब्सेन्स ऑफ अ फोर्स ऑब्जेक्ट एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. लेट अस सी द फॉलोइंग एक्झाम्पल्स. म्हणजे काय आपण पाहिले की एखाद्या वस्तूवर आपण जर बल प्रयुक्त केलं तर तिची गती तिथे बदलते तिची दिशा बदलत असते आणि आपण जर बल काढून घेतलं काय बल जर काढून घेतलं तर ती वस्तू आहे त्याच कंडिशनमध्ये राहते तिच्यावर ताण पडू शकतो आहे आणि तिची गती देखील बदलू शकते. म्हणजे जो काही ताण असतो आता उदाहरणार्थ आपला जो काही तराजू आहे समजा ओके तराजूमध्ये एका तराजूमध्ये खूपच लोड झाला तर दुसरा जो तराजू आहे त्याची जी दोरी असेल ती दोरी तुटण्याचे सुद्धा चान्सेस असतात. म्हणजे त्याच्यावर काय होऊन जातो ताण पडून जातो एक प्रकारे ताण पडल्यामुळे ते काय तुटून जाण्याचे चान्सेस असतात. ओके तर मग आपण तशीच काही उदाहरणं खालील पॉईंट्स थ्रू ॲक्टिव्हिटीज थ्रू आपण शिकूया. आता नंबर 1ची ॲक्टिव्हिटी दिली आहे. टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन द ग्लास. कीप अ 5 रुपी कॉईन on it. Now skillfully push the card. The coin straight away falls in the glass. Have you ever done this? तर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासवर तुम्हाला काय करायचं आहे पोस्ट कार्ड ठेवायचं आहे. पोस्ट कार्ड माहिती आहे ना तुम्हाला आपलं जे पोस्टाचं जे पत्र असतं थोडक्यात ते पत्रासारखा जे तुकडा तुम्हाला त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि त्या पोस्ट कार्डवर म्हणजे त्या कागदावर तुम्हाला एक 5 रुपयाचा कॉईन तिथे ठेवायचा आहे.
आणि नंतर तुम्हाला काय करायचं, ते कार्ड जे आहे त्याला एक हळूच अशी जोरात टिचकी मारायची आहे. काय करणार आहात तुम्ही, त्या कार्डलाच फक्त टिचकी मारायची आहे. जसं तुम्ही ते कार्ड जोरात टिचकी मारणार तर ते कार्ड पुढे सरकून जाईल आणि त्यावरचा जो कॉईन आहे तो कॉईन ग्लासमध्ये पडणार आहे. तर मग असे का झाले, थोडक्यात काय, तर त्या कॉईनने काय केलेलं, त्याची जागा व्यापलेली होती आणि ज्यावेळेस त्याचा सपोर्ट ज्यावेळेस आपण काढून टाकला तर तो कॉईन जो आहे त्या कार्ड सेट खाली न पडता त्याचं जडतो, म्हणजे त्याची जी त्यांची जागा निर्माण केली होती त्या जागेनुसारच तो काय पडला, तिथेच जागेवर तो पडलेला आहे. तो पुढे गेला का नाही, खाली पडला का नाही. का, कारण की त्याने त्याचं स्वतःचं इनर्शिया, स्वतःचं जडत्व त्याने तिथं तयार केलेलं होतं. ओके, आता ॲक्टिव्हिटी 2 पाहूया काय आहे. हँग half a kg mass from a stand with a string 1. Tie another string 2 to the mass and keep it hanging. आता तुम्हाला काय करायचं, एक स्टँड घ्यायचा आहे, त्या स्टँडला एक सुतळी किंवा एक दोरा तुम्हाला बांधायचा आहे आणि एका बाजूला ते जे असणार आहे 1 नंबरचं जे असणार आहे त्याला हाफ kgचं मास तुम्हाला त्याला बांधायचं आहे. किती, अर्धा किलोचं माप तुम्हाला 1 नंबरची जी स्ट्रिंग, म्हणजे एक दोरीचं जे एक टोक असणार आहे त्याला आपण नाव देऊया, जसं की 1 साईड असणारी 1 आणि दुसऱ्या साईडला आपण 2 असं नाव दिलं. तर ते 1 साईडच्या दोरीला तर आपल्याला काय करायचं, हाफ kgचं मास तिथे बांधायचं आहे, म्हणजे अर्धा किलोचं वजन. नंतर टाय अनदर स्ट्रिंग टू द मास अँड कीप इट हँगिंग. नंतर हँगिंग म्हणजे काय, ते दोरा जो तुम्हाला तिथे लटकवायचा आहे. नाव पुल द स्ट्रिंग टू विथ द जर्क. तर जर्क म्हणजे काय, याआधी तुम्हाला याचा अर्थ मी निवडून दिलेला होता. काय सांगितलं होतं, लक्षात आहे का जर्कचा अर्थ. जर्क म्हणजे काय, तर थोडक्यात त्याला आपल्याला हिसका किंवा आपल्याला धक्का तिथे द्यायचा आहे. म्हणजे हिसका किंवा धक्का कसं, आता एक साईडला काय 500 ग्रॅमचं वजन आहे बरोबर, आणि दुसऱ्या साईडला काय आहे, आपण काहीच नाही आहे. तर म्हणजे आपण ज्यावेळेस मग झटका देऊ किंवा हिसका आपण ज्या दोऱ्याला देऊ तर काय होणार आहे, द स्ट्रिंग्स टू ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. म्हणजे 2 नंबरची जी काही दोरी असणार आहे ती काय होणार आहे, इथे तुटणार आहे, पण वजन जे आहे ते खाली पडणार नाही. का, कारण की त्याने स्वतःचं अस्तित्व तिथे तयार केलं आणि तो तिथे लोंबकळणार आहे, तो काही खाली पडणार नाही. दिस स्ट्रिंग 1 ब्रेक्स अँड द मास फॉल्स डाऊन. आणि नंतर काय, आपण जर स्ट्रिंग 1 जी आहे ती काय, आपण जर 2 नंबरला आपण जर हिसका दिला दुसऱ्या दोरीने तर तो 1 नंबरची जी काही दोरी आहे ती काय इथे गळून पडणार आहे, तुटून पडणार आहे. दिस इज बिकॉज ऑफ द टेन्शन डेव्हलप इन द स्ट्रिंग टू ड्यू टू द मास. म्हणजेच काय, 2 नंबरची ज्यावेळेस आपण दोरी ओढली त्यावेळेस 1 नंबरची जी दोरी होती त्याच्यावर काय टेन्शन म्हणजे ताण तिथे निर्माण झाला आणि त्या ताणामुळेच काय ती दोरी तिथं तुटून पडलेली आहे. आता लांब कशाला, आपण रस्सीखेचचं उदाहरण पाहिलं होतं मागच्या टॉपिकमध्ये. रस्सीखेचमध्ये काय, आपण खूप प्रेशर, जोर लावतो, बल लावतो, ओढतो बरोबर आहे. पण जर एका बाजून जर एखादी बाजू जर स्ट्रॉंग असली तर दुसरी बाजू त्यांच्यासमोर टिकते का, नाही. तर ती दुसरी बाजू काय लगेच त्यांच्यासमोर त्यांच्या पाठीमध्ये खेचली जाते. तसंच आता एका बाजूने जर, जसं तुम्ही हे खेळतात पहा, ते सीसॉ असतं, लहान मुलं बसतात ना, दोन्ही बाजून सारखे वजनाची जर मुलं बसवली तर ठीक आहे, पण जर कमी जास्त वजनाची बसवले तर कमी वजनवाल्याला सारखा जास्त वजनवाला काय आल्लाच तिथे त्याला वर उचलू शकते. पण हा जो कमी वजनवाला आहे जाड वजनवाला उचलू शकतो आहे का, नाही. म्हणजे असं ताणचे एक्झाम्पल जे आहेत आपण आपल्या डेली रुटीनमध्ये बरेचसे पाहत असतो. आणि ज्यावेळेस त्याचं प्रेशर जास्त होतं, ताण जास्त पडतो तर तिथे तुटण्याचे सुद्धा चान्सेस असतात. मग ती काही दोरी असो, दोरा असो किंवा काहीही असो, त्यावर जर ताण जास्त झाला तर तुटण्याचे देखील बरेचसे चान्सेस असतात. ओके, सो आता आपला न्यू पॉईंट चालू होत आहे, तो आहे प्रेशर. प्रेशर म्हणजे काय, तर दाब. प्रेशर म्हणजे काय, दाब. आता दाब आणि बल यामध्ये फरक आहे. काय, दाब आणि बल यामध्ये फरक आहे. तर कशा पद्धतीने फरक आहे, बल म्हणजे काय, तिथे आपण शक्ती लावतो बरोबर आहे, आणि दाबच्या ठिकाणी काय, आपण इथे पण आपण शक्तीच लावतो पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण ती लावत असतो. त्याची जी माहिती दिली ती आधी पाहूया. You must have observed the tires of 2-wheelers and 4-wheelers getting pressurized. The air filling machine has a pressure indicating there are a digital meter showing the digital reading of pressure.
आता पहा, बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस बाहेरगावी आपल्याला जायचं असेल त्यावेळेस आपण 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल ते चाकांमधली हवा आपण चेक करतो का ती योग्य प्रमाणात आहे की नाही, म्हणजे टायर जे काही पंक्चर होऊ नये किंवा स्लिप होऊ नये किंवा ते फुटू नये, अशा बऱ्याचशा कारणांसाठी आपण ती हवा चेक करत असतो. तर मग त्याचे जे काही डिजिटल मीटर असतं पहा, म्हणजे ते जे काही वायुदाब मापक आपण त्याला म्हणू शकतो आहे, की जे असतं की त्याच्यातली जी काही काटा असतो म्हणजे तबकडीसारखा जो काही काटा असतो तो इकडे तिकडे फिरतो आणि तो काय आपल्याला ॲक्च्युअल त्याच्यातली जी हवा आहे ती आधी दाखवतो. म्हणजे आपण आधी काय करतो, हवा चेक करतो, मग आवश्यक असली तर हवा आपण त्याच्यामधून भरून घेतो आणि त्यानंतर भरल्यानंतर देखील सुद्धा आपण चेक करत असतो. म्हणजे अशी 2 पद्धतीने हवा चेक केली जाते. पहिले काय तर किती आहे ते चेक करतात आणि दुसरं तर काय बरोबर आहे का, मापात झाली का ते चेक करण्यासाठी आपण ते डिजिटल मीटरने आपण चेक करतो आणि त्याच्यावर आकडा दाखवला जात असतो पहा. तो आकडाच म्हणजे काय असतो, एक प्रकारचा दाब असतो त्यावर, म्हणजे जसं की 40 सेल्सिअस दाब आता सध्या गाडीच्या टायरच्या हवेमध्ये आहे, असं आपण सेल्सिअसमध्ये त्याला काउंट करू शकतो. द मशीन्स फील द प्रेशर टू अ सर्टेन व्हॅल्यू. आता हे जे मशीन्स असतात, यंत्र असतात, त्यांचे जे दाबाचं जे काही एकक असतं ते विशिष्ट एकक असतं, ते ठरलेलं असतं आणि ते एककामध्येच ते आपण हवा भरत असतो, कमी पण नाही आणि जास्त पण नाही. ओके, तर कधी जर घरच्यांसोबत 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरमध्ये बाहेर जात असेल तर आपण गाडीची हवा नक्कीच चेक केली पाहिजे, लांबचा जर रूट असेल तर. यू आर अवेअर दॅट अ फोर्स हॅज टू बी अप्लाइड फॉर फिलिंग एअर इन द बायसिकल टायर विथ अ हँडपंप. त्यानंतर आपण आता पहिले ज्यावेळेस हे जे मशीन होतं एअरचं मशीन ते नव्हतं, मग आपण काय करायचो, हँडपंपने म्हणजे हातपंप जो असायचा त्याचं जे मग आपण त्याची जी काही ट्यूब असेल ती आपण आपल्या मग सायकलचे जे टायर असतं त्या ट्यूबच्या आपण जिथं वाल केलेली असते काय असते वाल केली तिथे आपण काय करायचं ते फिट करायचो आणि हाताने आपण तिथं प्रेशराईज करून हवा भरायचो. हो की नाही, आठवतं की नाही ती जुनी पद्धत आपली. मग इथे काय सांगितलं त्यांनी, बाय अप्लाइंग फोर्स एअर प्रेशर इज इन्क्रीज अँड देन द एअर इज पुश इन टू द टायर. जसं आपण बल लावू त्या पद्धतीने हवा त्या टायरमध्ये जात असायची. आर फोर्स अँड प्रेशर रिलेटेड. मग आता फोर्स म्हणजे बल आणि दाब यामध्ये अंतर काय आहे, फरक काय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. ओके, सो हा टॉपिक आपण इथेच स्टॉप करतो आहे. होमवर्कमध्ये तुम्ही काय करणार आहात पण जे येलो कलरमध्ये दिलं आहे ते इंग्लिश टू मराठी लिहू शकतात. इनर्शियाची डेफिनेशन इंग्लिश टू मराठीमध्ये लिहू शकतात. जिथे क्वेश्चन विचारले त्यांचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, आणि प्रेशर आणि इनर्शिया आता हे ब्लू कलरचा जो पॅसेज आहे ऑलवेज रिमेंबर तो आपण पुढे शिकणारच आहे, ते इंग्लिश टू मराठी तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो गुड बाय अँड गुड डे.